नमस्कार. सांगलीतील कृष्णामाई महोत्सव ट्रस्टच्या वतीनं आज सांगलीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून खरं खरं पाहायला गेलं तर गेल्या 2 वर्षांपासून सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृष्णामाईची ओटी भरणं असेल, कृष्णामाईची महाआरती असेल, यासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सांगलीमध्ये केलं जात आहे. आणि ते करण्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी पुढाकार घेतला, ही कृष्णामाई महोत्सव जो बंद पडलेला होता अनेक वर्ष, तो पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचं काम महेंद्र चंडाळे यांनी केलेलं आहे. आणि या माध्यमातून फक्त धार्मिक कार्यक्रमांचंच आयोजन केलं जात नाही, पण सामाजिक उपक्रमही या निमित्तानं केले जात आहेत. आणि त्या सामाजिक उपक्रमातला महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हे नदी स्वच्छता अभियान, हे जे या महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित करण्यात येतं आहे. दर महिन्याला या ठिकाणी नदीच्या या तीरावरती येऊन नदीमध्ये टाकलेलं निर्माल्य असेल, वेगवेगळा कचरा असेल, पाण्याच्या बाटल्या असतील, कपडे असतील, हे बाहेर काढून ते स्वच्छ करण्याचं काम, नदी स्वच्छ करण्याचं काम या कृष्णामाई ट्रस्टच्या वतीनं करण्यात येत आहे. आजही तसं अभियान या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर महेंद्र चंडाळे आणि त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, आज हे जे अभियान राबवण्यात येत आहे, ते कशा अर्थानं राबवण्यात आहे आणि काय उद्देश राहणार आहे? कृष्णामाई महोत्सव समितीची स्थापना मागील 2 वर्षापूर्वी झाली आणि उत्सव मोठ्या उत्साहात आपण साजरा केला. आणि तदरम्यान आम्हाला काही गोष्टी अशा लक्षात आल्या, काही मातब्बर लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की आपण फक्त उत्सव साजरा करून चालणार नाही, तर आपण कृष्णामाईचं संवर्धन, स्वच्छताही केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्याला आम्ही या ठिकाणी जबाबदारीनं ते शब्द पाळत स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प केला. आणि मागचा उत्सव सुरू होण्यापूर्वी आपण हा संकल्प सुरू केला. त्याचा 5वा पर्व आज आपण या ठिकाणी करतोय. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला या ठिकाणी आपण स्वच्छतेचं काम करतोय. खऱ्या अर्थानं आपण सांगलीकरांना प्रत्येक वेळी आव्हान केलं आपल्या माध्यमातून की आपली कृष्णामाई ही आपली जीवनजल वाहिनी आहे. गेले कित्येक वर्ष त्यानं आपल्याला जोपासल्या, आपल्या कैक पिढ्या त्यानं जोपासल्या. आणि पुढेही आपण जसं एखाद्या आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी पुढचं आपण नियोजन करतो, त्याच्यासाठी आर्थिक साठा करतो, त्याची शैक्षणिक सामाजिक उन्नती वाढवतो, त्यातलाच हा एक भाग आहे. कारण पाणी नसेल तर जीवन नसणार आहे, आणि जीवन नसेल तर तुम्ही केलेलं सगळं व्यर्थ जाणार आहे. खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी केली गेलेली स्वच्छता ही आपल्या भावी पिढीसाठी महत्त्वाची ठरेल. या भूमिकेतून का होईना तमाम सांगलीकरांनी यामध्ये आवर्जून येऊन या ठिकाणी स्वच्छता केली पाहिजे. खरं पाहायला गेलं तर हा रात्रीच्या वेळेमध्ये हा डार्क स्पॉट झालेला आहे. अनेक अंमली पदार्थ सेवन करणारी टोळकी या ठिकाणी बसतायत. त्यांचा काही उपद्रव होतोय लोकांना, सर्वसामान्य नागरिक, त्या संदर्भात काय भूमिका राहणार? त्या संदर्भात आम्ही ज्यावेळी उत्सवाची सुरुवात केली, या ठिकाणी रात्रीच्या वेळेस होणारा अंधार आणि या ठिकाणी गैरकृत्य करायला येणारी मुलं, ह्याची आम्ही स्थानिक प्रशासनाला माहिती दिलेली आहे. तशी लेखी आम्ही निवेदनंसुद्धा दिलेली आहेत. यापूर्वी पूर यायच्या आधी या ठिकाणी स्ट्रीट लाईट होते, सगळीकडं उजेड होता. परंतु दुर्दैवानं पूर येऊन गेल्यानंतर या ठिकाणची जी काही लाईट व्यवस्था होती, तिची अवस्था अत्यंत दैना झालेली आहे. आणि त्यानंतर दुरुस्त करण्याचं कुठल्याही अधिकाऱ्यानं धाडस केलेलं नाही. खऱ्या अर्थानं आम्ही तशा लेखी स्वरूपात तक्रारीसुद्धा दिल्यात, विनंतीसुद्धा केल्या. त्याला लागून या ठिकाणी प्रशासनानं सर्वेसुद्धा केला आहे. परंतु अद्याप या ठिकाणी त्यांनी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली नाही. खऱ्या अर्थानं महापालिकेचा आम्हाला उत्सवामध्ये, गणपती पंचायतन संस्थांचा उत्सवामध्ये फार मोठा सहकार्य असतं. आणि त्या आता ही जी आपण स्वच्छता अभियान राबवतो त्यामध्येही या दोन्ही संस्थांचं आम्हाला मोठं सहकार्य होतं आहे. परंतु अजून ह्या पुढं जाऊन आमची जिल्हा प्रशासनाला असेल, PWDला असेल किंवा आपल्या महापालिकेला असेल विनंती असेल की या ठिकाणची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अत्यंत चांगली करणं गरजेचं आहे. कारण निर्माल्य नदीमध्ये सापडतंय हे आम्ही समजू शकतोय, यामध्ये धार्मिक भावना आहेत. परंतु एखाद्या दारूच्या बाटल्या जर सापडत असतील तर हे काय धार्मिक भावना नाही आहे, हे विकृती आहे. आणि ही विकृती मोडीत काढायची असेल तर 100% या ठिकाणी कायद्यानं या ठिकाणी कंबर कसली पाहिजे. तुमच्या आमच्यासारख्या सतर्क नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि वेळेत हे सगळं थांबवलं पाहिजे.
तरच आपली कृष्णामाई जीवित राहील. नक्कीच या निमित्तानं यामध्ये युवा वर्गाला नक्की काय वाटतंय? त्यांची भूमिका या संदर्भामध्ये काय आहेत? यासाठी आपल्याबरोबर एक युवा आपला मित्र आहे. काय सांगशील कारण कृष्णामाई तर प्रदूषण होतंय? हे कृष्णामाई स्वच्छता अभियान 5वे आम्हाला भाऊनी सांगितलं, की आपल्याला कृष्णामाई महोत्सव घ्यायचा आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात नेते भरपूर असतात. पण समाजासाठी किंवा जिल्ह्यासाठी किंवा इतर लोकांसाठी काम करणारे नेते ठराविक असतात. त्यापैकी म्हणजे भाऊ. आपण बघितलं कृष्णामाई महोत्सव दुसरे झाले. आपल्याला कुठं बॅनर दिसणार नाही. बॅनरवरती कुठं कुठल्या कार्यकर्त्याचा किंवा कुठल्या नेत्याचा फोटो दिसणार नाही. आणि ज्या प्रकारे आपला कृष्णाबाई महोत्सव झाला त्याच्यानंतर भरपूर तसं मी म्हणत नाही की फक्त आपलाच उत्सव होत असतोय. नदीच्या म्हणजे ह्या नदीच्या घाटावरती भरपूर उत्सव होत असतात. लोक येतात, हार फुले वाहतात, फोटो काढतात, रील्स बनवतात. तेवढं झालं. त्याच्यानंतर जबाबदारीचं काय? आपण हा विचार केला आणि त्याच्यानंतर आपण कृष्णामाई महोत्सव स्वच्छता अभियान घेतले. कृष्णामाई महोत्सव झाल्यानंतर हे 5वे अभियान आहे. याला युवा वर्गाचाही सपोर्ट भरपूर आहे. कसं आहे, जसं म्हणतात की कोणतरी एखादा म्होरक्या पाहिजे. त्याप्रकारे भाऊंनी ही सगळी जबाबदारी घेतली. त्यांनी सर्वांना सांगितलं, युवा वर्गाला आव्हान केलं, सांगलीकरांना आव्हान केलं आणि आम्ही प्रत्येक महोत्सवाला इथं युवा वर्गाचाही आपल्याला सपोर्ट असतोय. ते बघून जो कचरा करतात, आम्ही कचरा स्वतःही करत नाही आणि जे करतात त्यांनाही करून देत नाही. आणि दुसरी गोष्ट जर आपण बघितलं, कृष्णामाई महोत्सव व्हायच्या आधीपासून जी घाटाची परिस्थिती होती, जी अवस्था होती, म्हणजे जसं डार्क स्पॉट तुम्ही म्हणला, ब्लॅक स्पॉट म्हणला, त्याचं प्रमाण भरपूर कमी आलं आणि इथूनही पुढं कमी येईल आणि प्रशासन ही नक्की याच्यात सहकार्य करेल आणि जरी प्रशासनानं सहकार्य केलं नाही, तर आम्ही कृष्णामाई पुत्रही आम्ही आमच्या पद्धतीने हे हाताळू. एक युवा म्हणून तुला काय वाटतंय? कारण या नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रदूषण म्हणजे नाल्याचं पाणी असेल, शेरी नाल्याचं पाणी असेल, कारखान्यांचं पाणी वगैरे असतंय. मिसळलं जातंय. कचरा मिक्स टाकला जातोय. एक युवा म्हणून काय वाटतं तुला? एक काय करायला युवा पाहिजे? म्हणून माझं तर मत आहे की सर्व युवांनी येऊन इथं एकत्र आलं पाहिजे आणि एक कुठला तरी नेता आपल्या म्हणजे युवांसाठी पुढं येतो किंवा आपल्या नदीसाठी पुढं येतोय. भविष्यात तसं बघायला गेलं तर आत्ता जे काही कृत्य करतोय त्याचा परिणाम आपल्या युवा पिढींना होणार आहे. तर मग मी युवा पिढींना आव्हान करतो की त्यांनी प्रत्येक प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला इथं कृष्णामाई घाटावरती येऊयात. कृष्णामाई घाट स्वच्छ करूयात आणि फक्त 10 तारखेला न येता इतर दिवशी कोण कचरा करत असेल, पुलावरून कोण कचरा टाकत असेल, इथं कोण चुकीच्या गोष्टी करत असेल, मद्यपान वगैरे सेवन करणं, त्यांना आपण थांबवू. आणि एक युवा म्हणून माझं मत आहे सर्वांनी आलं पाहिजे आणि एक नेता कोणतर आपल्या इथं पुढाकार घेतोय, त्या नेत्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. नक्कीच या निमित्तानं कृष्णामाई घाटावरती ही स्वच्छता मोहीम दर महिन्याच्या 10 तारखेला राबवली जाते. तशी आजही या ठिकाणी राबवण्यात येते. परंतु या कृष्णामाई प्रदूषणामध्ये किंवा कृष्णामाईमध्ये जो कचरा टाकला जातोय, तो कचरा फक्त निर्माल्याचा येत नाही. कारण निर्माल्याऐवजी दारूच्या बाटल्या असतील, इतर जो कचरा आहे, तो कचराही या ठिकाणी पाण्यामध्ये सापडतोय आणि ते कुठेतरी बाधक आहे, अशा तऱ्हेची भूमिका या निमित्ताने व्यक्त करण्यात येते. आणि याला कुठेतरी प्रशासनानं इथं लक्ष घालणं गरजेचं आहे. प्रशासनाची भूमिका यासाठी खूप महत्त्वाची राहणार आहे आणि प्रशासनानं जे महानगरपालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांनी कृपया याकडं लक्ष घालावं अशा तऱ्हेची मागणी या निमित्तानं करण्यात येते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.